आता आपण दही लावून घेऊया. हे मी दूध गरम करून घेतलं आहे. आपल्या बोटाला जेवढं सहन होईल ना तेवढं गरम असा गोया. आता आपण ह्या मडक्यात म्हणजे ह्या मातीच्या भांड्यात दही लावतो. ह्या विरझरासाठी दही आहे. हे आता मी आता याच्यात घालून मी अशा प्रकारे दही बनवतो. म्हणजे दही लावतो. विरझराचा दही मी या सगळ्या मडक्यात आहे ना असा पसरवून घेते. हा माझा ह्याचा नाही हा, माझा दह्याचा वेगळा मडका बारका काळा. ह्या काय होतं, आता दही मला जास्त वया होतं ना म्हणून मी या मोठा भांडा घेतला आहे मातीचा. असा पसरवून घ्यायचा सगळीकडे. सगळ्या भांड्यात पसरवून घेतला तर हे आपण त्याच्यामध्ये ओतूया. साई सकट ओतायचं म्हणजे ते दही. आणि असं ओतलं ना की त्याला चांगलं असं फेसाळ असं मस्तपैकी वरती साय पण धरतं असं दही लागतं. आता फक्त मी हलक्या हाताने या असा ढवळताला बस. हे आपण झाकून मस्तपैकी उबदार ठिकाणी ठेवूया. रात्री आपण दही लावलेलं या बघा. मी ना असं झाकून ठेवतो आहे. जरा ना जर का ऊब लागा कोई ना म्हणून मी असं झाकून ठेवतो आहे. गरमी असं आपण तरीसुद्धा जरा ऊब लागा कोई ना म्हणून शॉल बिल गुंडाळून ठेवतो आहे. हे बघा दही किती घट्ट लागतं आहे बघा. मस्त असं क्रीमवालं दही लागतं. आता आपण हे फ्रीजमध्ये ठेवूया. फ्रीजमध्ये ठेवलं तर अजून जरा सेट होतं आणि घट्ट होतं. काल आपण दही लावलेलं ना तर किती मस्त असा घट्ट असा दही लागला. दाखवते मी तुमका. आणि त्याचा आता आपल्याला चक्का करायला ठेवायचा आहे म्हणून मी रात्री ह्या दही आता ह्या कपड्यामध्ये ह्याच्यामध्ये गुंडाळून ठेवतलं आहे. दाखवते मी सगळं आता गुंडाळून ठेवतो आहे कसं. आमच्याकडे दही लावलं ना की ही अशी वाट बघत असतं. दह्याचा वास इलो रे इलो की ह्यांका आधी पहिलं दही लागतं. तुमका दाखवूया बघा किती घट्ट दही लागलं बघा. मस्त असा दही घट्ट. घरातला दही असला की अजून बरा. तसं आपण आता सगळा काढून घेऊया. ह्याचा चक्का करून घ्यायचा. रात्री आपण बांधून ठेवलं ना. मी या बाहेर नाही ठेवतलं तर आता कशी उष्णता जास्त आहे ना त्याच्यामुळे आमच्याकडे दही खाण्यासाठी किती घाई असतात ती बघा. तुमच्याकडे कोणाकोणाकडे अशी पिल्लं आहोत की त्यांना दही आवडतात. त्यांना जरासं बाजूक ठेवतो. आता याच्यात काढलं आहे. आता गुंडाळून घेऊया. रात्रभरात या सगळा यातला पाणी निघून जातं. हे बघा हे आता बरेच जण असं बाहेर लटकून ठेवतात. तर मी बाहेर लटकून ठेवण्यापेक्षा ना आता कशी उष्णता नसली असती ना तर बाहेर ठेवू काय हरकत नव्हती. मी आता काय करतलं आहे असाच्या असा चाळणी ठेवून ह्याच्यावरती वजन म्हणून मी असा हे उलटा काढून ठेवतलं आहे. खलबत्तो सगळा घट्ट असा श्रीखंड तयार होतला आपला. आपण उद्या श्रीखंड बनवूया. पण ह्या मी असा फ्रीजमध्ये ठेवतलं आहे कारण काय होतं बाहेर उष्णता जास्त असल्यामुळे ह्या परत चक्का पण आपला आंबट होण्याची शक्यता जास्त असतं. नाहीतर बाहेर ठेवू काय हरकत नव्हती. तर आपण आता उद्या भेटूया चक्का झाल्यानंतर.
नमस्कार मंडळी, कसे आसास? मजेत ना? सर्वात पहिल्या आधी तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक 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 शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला सुख आणि समृद्धीचं जाऊ दे. मी तुम्हाला 2 दिवस सांगते ना मी काय काय करते, दाखवते. व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलाच असणार अगोदर. मी 1 लिटर दूध तापवलं आहे, मग त्याला विरजण लावलं आहे आणि मग त्याचं दही केलं आणि त्या दह्याचा आपण काल चक्का केलेला आहे. म्हणजे रात्रभर मी बांधून ठेवलेलं आहे. आता मी तो चक्का ना बाहेर नाही बांधून ठेवला आहे. का? तर आता सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत, तर जास्त दही ना लवकर आंबट होतात. तसा चक्का पण लवकर आंबट होतो. मग काय होतं, मग श्रीखंडामध्ये आपल्याला साखर जास्त लागतं. म्हणून मी काय केलं, तो चक्का घट्ट बांधून फ्रीजमध्ये ठेवलेला आहे. तर आता मी तुमका दाखवतो श्रीखंड कसं बनवतात आणि आपला चक्का पण दाखवते कसा झाला आहे. हे मी बांधून ठेवलेले ना, बघा एकदम मस्त असा सॉफ्ट असा हे झालं आहे, चक्का तयार झाला आहे. एकदम सॉफ्ट तयार झालेला. ह्याचा आता आपण श्रीखंड बनवून घेऊया. तो पहिला आधी मी ह्याच्यात काढून घेते. दाखवते बघा किती घट्ट आता बघा. बघा तर आपण श्रीखंड बनवूया. आता काही जण याचा हे पण करतात, चाळणीमधून गाळून पण घेतात. जी पुरणाची चाळण असतं ना आपली, त्याच्याने. तर मी काय पुरणाच्या चाळणीने चाळून नाही घेतलं आहे, कारण का आता एकदमच मऊ लागला, त्याच्यामुळे मी काय करत नाही आहे. आणि ह्या असा जर तुमचा असा फेटाचा, तर फेटायला ह्या घेतलास तरी चालत नाही, तर चमच्याने पण फेटलास तरी चालत. ह्या आधी आता आपण मिक्स करून घेऊया. हे बघा मस्त असं मिक्स करून घेऊया. हे असं घट्ट जेवढं लागत ना, तेवढं आपला श्रीखंड पण असा मस्त असा घट्ट होता. नाहीतर काय होता, बुळबुळीत असा स्मूथ होतं. कारण का आपण ह्याच्यात ना जरासा, आता हे बघा मी ह्याच्यामध्ये बघ केशर टाकून ठेवलेलं आहे जरासा गरम दुधामध्ये. ह्या टाकलं की जरा पातळ होतं ना, म्हणून मग आधीच घट्ट असलेला बरा. ह्याच्याने कलर थोडं बरं येतं. आता साधा तुम्ही केशर नसा तर साधी वेलची पावडर टाकून केलास तरी चला. हे आता मिक्स झाला. आता तुम्हाला किती तुमचा चक्का गोड आहे, आंबट आहे, त्याच्याप्रमाणे तुम्ही साखर टाका आणि तुमका किती लागताना गोड तेवढं. जेवढं तुमचं श्रीखंड असं घट्ट असं होईल ना, छान, तेवढं मस्त. एकदमच बुळबुळीत झाला तर पडता तर काय अर्थ नाही. बघा आता हे मिक्स करताना तुम्हाला पाहिजे तर थोडंसं टेस्ट करून बघा, म्हणजे तुमका कळतं, अंदाज येतलो की तुमका किती गोड मिळाला. मी आता साखर मिक्स करून घेतलं आहे, पिठी साखर. आमची लाईट गेली आहे त्याच्यामुळे या दिसता की नाही तर बघा. आता आपण ह्याच्यात ह्या केशरवाला दूध आहे ना, त्या घालून घेऊया. त्या पण सगळा घालूची गरज नाही. मिक्स करूया आपण. केशराचा रंग बघा मस्त येईल ना, छान असा केशराचा दूध टाकला त्यामुळे बघ केशराचा रंग येईल. आता आपण त्याच्यात वेलची पावडर टाकूया. आता तुम्ही केशर नसला तरी चालात, पण वेलची मात्र घाला, वेलचीची चव चांगली येत आली. हा लाईट येईल. आणि हे थोडेसे काजू आणि बदाम होते माझ्याकडे, ते टाकते आता. मस्त आता आपण असं मिक्स करून घेऊया. बघा केशर आणि ड्रायफ्रूटचं श्रीखंड आपलं तयार. तर मी काढून घेते आणि मग तुमका दाखवते. तर तयार झाला आपला
घरगुती प्रकारचा म्हणजे श्रीखंड म्हणजे चक्का पण घरचाच आपला, दही पण आपण घरीच लावलेलं ना, त्याचा आपण घरगुती किती छान असा मस्तपैकी केशर आणि ड्रायफ्रूटचा श्रीखंड तयार झाला. चवीक पण मस्त आणि कसली भेसळ नाही, काय नाही, किती छान बघा, घरच्या घरी केलं की नाही. आता ह्यो पाडवं तर गेलो, पण पुढच्या पाडव्या किंवा कुठले सणवार असतील तर तुम्ही हा नक्की श्रीखंडाचा प्रकार करून बघा आणि कसं वाटलं तुम्हाला नक्की फोन करून सांगा. हां, चला बाय, पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तयार झालो आपलं गुढीचं नैवेद्य. कसं वाटतं बघा, माझा ताट भरलेला दिसता ना. हे मालवणी पद्धतीचा जा काय जमतं तसा मी केलं आहे. आणि श्रीखंडाची रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा. आणि पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत, नवीन रेसिपीसोबत. ह्या कसा वाटला तर नक्की मला कमेंट करून कळवा. हां, आठवणीने कळवा. आणि तुम्ही आजच्या दिवशी काय काय करतास तर पण मला सांगा. जर तुम्ही श्रीखंड बाहेरून आणत असाल, काही जण घरी पण बनवतात, जर तुम्ही घरी कशी बनवतात माझी बरोबर राहणार रेसिपी ती पण मला नक्की कमेंट करून सांगा. आणि नेक्स्ट टाईम माझ्यासारखी करून बघा. काय पाडवंच होय असं काय नाही, दुसरं पण सण असतात तरी केलास तरी चला. तर चला तर मग भेटूया. नमस्कार मंडळी, ही माझी लेक नेहमी कॅमेऱ्याच्या मागे असते, म्हणजे शूट वगैरे माझं सगळं नेहमी तीच करते. आणि माझा मुलगा पण करतो, पण आता सध्या तो नाही आहे इथे. तर आम्हा दोघींकडून आणि प्लस आमच्या पूर्ण फॅमिलीकडून, माझ्या परिवाराकडून तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.